It is a Islamic concept and there are so many monuments. Yes, definitely ताजचा इन्फ्लुएन्स मकबऱ्यावरती आहे, पण मकबराला एक स्वतःचा असं युनिक कॅरेक्टर आहे. फर्स्ट ऑफ ऑल विश ऑल ऑफ अस या शहरातल्या लोकांनी हे समजणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काय काय फरक आहेत, काय काय साम्य आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ज्या रिजन मध्ये हे बांधलं गेलंय त्या त्या रिजनच्या आसपास असणारा जे काही मटेरियल आहे ते वापरलं जातं. त्यामुळे सिन्स इट इज इन्फ्लुएन्स फ्रॉम ताज, इथे आपल्याला मार्बल दिसतं, पण त्यासोबतच आपल्याला जसं मॅम आधी बोलत होत्या इथला जो लोकल दगड आहे बसाल्ट वापरलाय. बसाल्ट मध्ये पण आपण बघूयात तर इकडे जो आपल्या शहराच्या आसपास जो मिळतो तो थोडासा रेडिश त्याच्यामध्ये टोन आहे. तो ब्लॅक नगर किंवा पुण्याच्या ठिकाणी मिळतो किंवा पुढे कोकणापर्यंत चिऱ्याची दगड सुरू होतात तिथपर्यंत ज्या प्रकारचा काळा दगड मिळतो तसा आपल्या भागात दिसत नाही. आपल्याकडे थोडासा रेडिश टिंट दिसतो आणि तशा प्रकारचा दगड आपल्याला इथे वापरलेला दिसतोय. ऍडिशनली थोडा जो इन्फ्लुएन्स आहे तेवढाच फक्त मार्बल वापरला गेला. बट अगेन आता मकबरा थोडासे फेडेड, त्याचं व्हाईटनेस कमी झालेलं आहे, डार्कनेस वाढलाय, काळे डाग पडले. तर खूप वेळा असं होतं की बघेल ह्या सगळ्यांमुळे आपण एक परसेप्शन क्रिएट केलं की हे गरीब मॉन्युमेंट, पण असं ते नाहीये. म्हणजे जेव्हा जवळ जाल मॉन्युमेंटच्या आणि मॉन्युमेंटच्या ज्या भागांना जे भाग एक्सपोज नाहीयेत वेदरसाठी तिथे तुम्हाला दिसेल की जुन्यात केलेलं काम सुद्धा ऍज गुड ऍज मार्बल आणि ते आत्ताही तसं आहे. आपल्या लिमिटेशन्समुळे किंवा आपण मेंटेन न करू शकल्यामुळे एक्सपोज जे सरफेसेस आहेत ते थोडेसे काळवंडले, त्याच्यावरचा ग्लॉस कमी झालाय. परंतु जे एक्सपोज नसलेले सरफेसेस ते आपण बघावे. त्यामुळे आपण परत एकदा जर मेंटेन केलं तर हा ऍज गुड ऍज मार्बल रादर वी कॅन कन्सिडर की हा बेटर आहे. कारण मार्बल हे नॅचरली अवेलेबल त्याला ग्लॉस आहे असं मटेरियल आहे आणि तो सगळा ग्लॉस दीज पीपल हॅव प्रिपेअर्ड विथ लाईम, जे की प्युअरली मॅनमेड. म्हणजे लाईम जरी नॅचरल असला तर त्याचा तिथे पेस्टिंग करणं आणि त्याच्यावरनं पॉलिशिंग करणं हे सगळं हातांनी करण्याचं काम आहे. आधी जसं मॅम एक्सप्लेन करत होत्या देर आर लेयर्स. सो फर्स्ट लेअर आत्ताही आपण जशी मॉर्टर्स वापरतो म्हणजे सिमेंट आणि सँड मिक्स प्लास्टरिंग साठी वापरलं जातं, तर सिमेंट आणि सँडच्या ऐवजी लाईम आणि सँड हे ते मिक्सचर आहे आणि ते फर्स्ट लेअरिंग साठी वापरलं जातं. त्याच्यानंतर मल्टिपल लेयर्स आणि 6 महिने जसं ते भिजत घातलं जातं असं म्हणतात. तर ते भिजत घातल्यानंतर त्याच्यावर एक क्रीम लेअर क्रिएट होते. जो जड जड पार्ट आहे तो खाली राहतो आणि जे बारीक पार्टिकल्स आहेत ते वर येतात आणि नॅचरली बारीक पार्टिकल्सचं पार्टिक्युलेशन रिड्यूस झाल्यामुळे पिक्सलेशन असतं मॉर्टरचं ते त्यात राहत नाही. देन इट बिकम्स अ फर्म फाईन लेअर अँड टू ऍड ग्लॉस टू इट दे ऍड मार्बल पावडर. अगेन परत एकदा मार्बलचे लार्जर पार्टिकल्स खाली जातात आणि जे बारीक पार्टिकल्स आहेत ते वर राहतात आणि ती वर जी साय आलेली असते ती साय अधून मधून काढली जाते. जशी आपण आता दुधावरची साय काढून दह्यासाठी किंवा यासाठी लावून ठेवतो तशा प्रकारची ती साय काढून बाजूला ठेवली जाते. परत एक 8-10 दिवसानंतर परत एकदा साय येते आणि ही जी साय आहे ती त्याच्या सरफेसला पॉलिश करण्यासाठी वापरली जाते. आणि त्याच्यामध्ये सी शेल्स असतात, त्याला पण एक होल्स असतात, त्याला स्लाइट ग्लॉस असतो. तो ग्लॉस सगळा या पार्टिकल्समुळे तुम्ही जरूर केअरफुली आतमध्ये जिथे जिथे अंडर एक्सपोज सरफेसेस आहेत तिथे तुम्हाला ते जाणवेल आणि तुम्ही रिलेट निरखून बघितल्यावर कळेल की मार्बल कुठे संपते आणि लाईन कुठे स्टार्ट होते. अदरवाईज तुम्हाला ती एक सिंगल सरफेस वाटत. प्लास्टर आपण त्याला म्हणतो आणि त्याच्यानंतर रिलीफ जे सगळे वरती बनवलेले आहे. सो इट इज नॉट कार्विंग लाईक स्टोन, हे सगळं त्या मॉर्टर मध्ये प्रिपेअर केलं गेलेलं आहे आणि त्यांनी ती सापडलं. सेकंड थिंग, दीज पॅटर्न यू विल फाइंड जे आता आपल्याकडे काही आर्किटेक्चर स्टुडंट्स पण आहेत, कॉपी पेस्ट असं एक प्रकरण आपण करतो किंवा वी हॅव वन मॉड्यूल रेडी and then we use that modular system everywhere. You will find the designs. इकडे तुम्हाला मॉडेल्स नाही सापडणार. प्रत्येक आर्टिस्ट त्याचं स्वतंत्र डिझाईन घेऊन इथे आलाय आणि प्रत्येकाने आपलं स्वतंत्र डिझाईन बनवलं. आपल्याकडे आता विंडो किंवा आपण पोर्टिकोज बनवतो सेम टाईपचा पॅटर्न बनवतो पूर्णपणे 10 जाळी बनवून द्या.
या सगळ्या गोष्टी आपण जरा केअरफुली त्याच्यात एवढी व्हरायटी असताना पण त्याच्यामध्ये एक सिमिलॅरिटी पण सांगतो. म्हणजे मल्टिपल आर्टिस्ट असं नाही की केवस झालाय 100 रंग एकत्र टाकल्यानंतर तयार झाला कचरा तयार झाला. असंही ते नाही. सो दॅट ऍस्पेक्ट ऑल्सो वी अंडरस्टँड अँड सी. आणि त्याच्यात आपण आज कशा प्रकारे काम करतो. चारबाग कॉन्सेप्ट मॅमने थोडा एक्सप्लेन केलेला आहे. व्हॉट इज चारबाग? सो अगेन इट इज अ स्पेसिफिक इस्लामिक स्टाईल ऑफ प्लॅनिंग. इन चारबाग असं म्हटलं जातं की इस्लामिक फिलॉसॉफी म्हणजे स्वर्गात 4 नद्या आहेत. स्वर्गाचं जे वर्णन केलं गेलं त्या 4 नद्यांचं रिप्रेझेंटेशन असं म्हणतात की चारबाग कॉन्सेप्ट मध्ये 4 पार्ट्स क्रिएट केले जातात. म्हणजे दोआब जसे बनतात नद्यांमुळे त्याच्यामध्ये पार्ट्स होतात आणि तिथे सिव्हिलायझेशन होतं. तर कुठल्याही एका रेक्टँगलला इट इज डिवायडेड फर्स्ट इन 4 पार्ट्स and generally the central part has the monument and then you have 4 equal rectangles again. Then you divide those rectangles. त्याच्या जंक्शनला परत एखादं मॉन्युमेंट असेल, छत्री असेल किंवा फाउंटन असेल. मग बनलेल्या परत एका रेक्टँगलचं एक पॅटर्न क्रिएट होतो. सो असं मल्टिपल कॉम्बिनेशन डिपेंडिंग ऑन द टाइम दे हॅड आणि त्याचा इम्पॉर्टन्स मॉन्युमेंट कुठला आहे त्याच्या हिशोबाने त्या रेक्टँगलचं मल्टिप्लिकेशन परम्युटेशन कॉम्बिनेशन वाढवतात. सो दॅट इज कॉल्ड एज चारबाग. So to a rectangle they divide in 4 equal squares, that is 4 parts, and then every square is replicated with that kind of. इथे पण आपल्याला तसं बघायला मिळतं. परत एकदा इथे मात्र त्या 4 भागच्या सेंटरला हे मॉन्युमेंट न करता थोडस मागच्या बाजूला आहे आणि त्याच्या नंतर 3 बाजूला अगेन दिस स्टाईल यू विल सी एव्हरीवेअर. त्याच्यामुळे